अण्णा एक दृष्टांत द्यायचे. मित्र होता म्हणे, कीर्तनकार, हरिभक्तीपरायण कीर्तनकार होते मित्र. काय आणि काय झालं, घरला गेलो म्हणाले. त्यांच्या घरात गेलो तर त्यांच्या हॉलमध्ये असा मोठा फोटो लावलेला महाराजांचा, असा हात करून, पाठीमागं 5 फडीचा साप. बघितलाय काय नाही कुणी 5 फडीचा साप? अण्णा म्हटले, विचारलो महाराज ह्यो कधी आलता 5 फडीचा साप? आला नव्हता, ते पोराने काढलाय म्हणले. मग तुम्हाला सांगा येत होतं काय नाही तसलं काय काढू नका म्हणून? सापटोळी बघितली तरी तुझा अवघड होते. हा, सापटोळी म्हणजे ते असं किडकं असते हिरव्या रंगाचं, ते चावलं तरी बी काय होत नाही. तसल्याला बघितलं पण तुझं काय अवघड होतंय आणि काय 5 फडीचा साप काढलाय. अण्णा म्हणायचे, असं घराकडं चाललेलं, दारातनं अशी ते हिरव्या रंगाची सापटोळी ती अशी दारातनं गेली. दुपारचं गेली. ह्यानं असं टक लावून बघितलं त्याच्याकडं. देखिला डोळा बैसला म्हणे. चित्तात बसली सापटोळी. रात्री 3 वाजता लघवीला झालेला. रात्री 3 वाजता बायकोला म्हणाले, होय की उठ की, उठ म्हणाल. का काय झालं? उठ दिवा लाव सांगतो म्हणे. दिवा लावला. घे दिवा म्हटले. बरं काय झालं? चल पुढं सांगतो. अहो काय झालं सांगा तरी. सांगतो पुढं चलतो. म्हणजे चावला तर तिला चावू दे, घेऊ नंतर रिकामाच. कशाला दांभिक भक्ती कशाला पाहिजे? बहिरंगाचा परमार्थ करू नको. लोकांनी महाराज म्हणावं म्हणून याच्यासाठी परमार्थ करू नको. येती अंगा वसती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे. गरोदर स्त्रीला काय मी गरोदर आहे म्हणून सांगत फिरायची गरज नाही. तिच्या अंगावरची लक्षणं ओळखून येतात. तसं भक्तानं मी भक्त आहे म्हणून साधवत फिरायची काय गरज आहे काय? काही गरज नाही. त्यामुळं तू दंभाचा सायास करू, शांत राहा. जीवे शेवे सुगंध रस न कळी आळस राम. फक्त रामकृष्ण हरी म्हणत शांत राहा. एवढंच सांगितलं त्याच्यासाठी.